आजची डिश बनवायला खूप सोपी आहे आणि पटकन बनणार आणि आज आपण घरच्या साहित्यामध्ये दोन्ही डिश बनवत आहे. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं, त्याच कपनी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मीठ, गव्हाचं पीठ आणि रवा छान असं मिक्स करून घेतलेला. थोडे थोडे पाणी टाकून बॅटर बनवून घेऊया. छान असं बॅटर बनवून तयार आहे. आता आपण इथे भाजीचा वगैरे वापर करत आहे. एक कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं. तेल झालं की जिरं मोहरी टाकूया. जिरं मोहरी झाले की यामध्ये कांदा बारीक कापून घेतलेला आहे, कांदा टाकलेला आहे. कांदा छान परतून झालेला आहे. यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे. टमाटर बारीक कापून घेतलेला आहे, टमाटर टाकूया. तुम्हाला जे पण भाजीचं आवडत असेल ते बारीक कापून टाकले तरी चालेल. इथे मी शिमला मिरची, कांदा, टमाटर याचा वापर केलेला आहे. छान असं भाजी परतून झालेलं आहे. ते भाजी बॅटरमध्ये टाकलेलं आहे. कोथिंबीर आणि लाल तिखट. छान असं बॅटर बनवून घेऊया. मिक्स करून घेऊया. छान असं पराठा बनवण्याचं बॅटर तयार आहे. मुलांना टिफिनवर देण्याकरिता किंवा नाश्त्यामध्ये ही डिश नक्की बनवू शकतो. नॉनस्टिक पॅन घेतलेला, त्याला तेल लावूया आणि बॅटर आधी बाजूनी टाकायचं, नंतर मध्ये स्टॉप करायचं. म्हणजे आपला पराठा आहे तो छान बनणार. ही डिश माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडली आणि बनवायला पण सोपी आहे. आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून ही डिश बनवलेली आहे. लहान मुलांना ही डिश खूप आवडणार. 1-2 पराठे बनवण्याकरिता थोडंच तेलाचा वापर करायचा. नंतर तेल नाही टाकले तरी चालेल. बघा, सहज पराठा निघत असतं. छान असे मी गव्हाच्या पिठापासून पराठे बनवून घेतलेले आहे. गव्हाचे पराठा लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत छान लागत असतं. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. घरच्या साहित्यामध्ये आपण आज ही डिश बनवलेली आहे. आता आपण पुन्हा दुसरे पद्धतीने पराठे बनवूया. इथे 1 कप बेसन घेतलेलं आणि पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच तांदूळ पीठ घेऊया. बेसन आणि तांदूळ पीठ मिक्स करून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. थोड्याच प्रमाणात हळद. डिश बनवायला सोपी आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्याच्यापासून सहज मुलांना आवडणार या पद्धतीने आपण डिश बनवू शकतो. हळद, मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडे थोडे पाणी टाकून बॅटर बनवून घेऊया. बघा, छान असं बॅटर बनलेलं आहे. आता आपण यामध्ये तिखट टाकूया. मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. लाल तिखट आणि कोथिंबीर आणि थोड्याच प्रमाणात मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. थोडाच टाकायचा. छान असं बॅटर बनवून तयार आहे. थोडाच मी इथे ओवाचा वापर करत आहे. नॉनस्टिक पॅन घेतलेला, त्याला थोडंसं तेल लावलेलं आणि बॅटर टाकूया. इथे मी झाकून देत आहे. बघा, छान असं वरून शिजलेलं आहे. आता आपण पलटूया. छान असे 2 पद्धतीने पराठा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. छान बनलेले आहे.
पराठा. आता आपण चटणी बनवूया. इथे मी लसूण घेतलेला, 2 मीडियम आकाराचे टमाटर घेतलेले आहे, बारीक कापून घेतलेले, थोडंच मीठ आणि 2 हिरवी मिरचीचा वापर करत आहे. कोथिंबीर टाकूया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली चटणी आणि याला आपण जिरा कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे. छान असे 2 पद्धतीने पराठा बनवलेले आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. खाण्याकरता खूप चविष्ट लागतं. बाय बाय.